जय महाराष्ट्र मित्रांनो, केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक पडताळणी आणि ई-केवायसी द्वारे 5.8 कोटी रेशन कार्ड रद्द करणार असल्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये तुमचं रेशन कार्ड तर रद्द होणार नाही ना? तर मित्रांनो, कोणकोणते रेशन कार्ड रद्द होणार आहेत आणि यासाठी नियम व अटी काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। डिजिटलायझेशन ड्राईव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले आहे। देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बरेच बदल झाले असून 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत। यामुळे जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमांसाठी नवीन मानके प्रस्थापित झाली आहेत। मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 80.6 कोटी लाभार्थ्यांना सेवा देणाऱ्या पीडीएस प्रणालीतील सुधारणांचा भाग म्हणून आधार आणि इलेक्ट्रॉनिक ई-केवायसी द्वारे पडताळणी करण्यात आली आहे। या प्रणालीद्वारे 5.8 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत। ई-केवायसी केल्यानंतर या रेशन कार्ड धारकांमधील अनियमितता लक्षणीयरित्या कमी झाली आहे। यामुळे आता योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल। यापैकी 99.8% लोक आधारशी जोडलेले आहेत, तर 98.7% लाभार्थ्यांची ओळख बायोमेट्रिक्सद्वारे व्हेरीफाय करण्यात आली आहे। निवेदनानुसार देशातील रास्त भाव दुकानांमध्ये 5.33 लाख EPOS उपकरणे बसवण्यात आली आहेत। याद्वारे धान्य वितरणादरम्यान आधारद्वारे पडताळणीसह योग्य व्यक्तीपर्यंत रेशनचे वाटप करण्यात येत आहे। मंत्रालयाने सांगितले आहे की आज एकूण धान्यांपैकी सुमारे 98% धान्य आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहे। यामुळे बनावट लाभार्थी आणि काळा बाजार कमी करण्यात मदत झाली आहे। सरकारच्या ई-केवायसी उपक्रमाद्वारे एकूण पीडीएस लाभार्थ्यांपैकी 64% लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे। उर्वरित लाभार्थ्यांसाठी देशभरातील रेशन दुकानांवर प्रक्रिया सुरू आहे। मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय अन्न महामंडळाने अन्नधान्य योग्य ठिकाणी पाठविण्यासाठी पुरवठा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे। वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे देशातील शिधापत्रिकांची पोर्टेबिलिटी शक्य झाली आहे। एक देश एक शिधापत्रिका या योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे विद्यमान कार्ड वापरून देशात कुठेही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। डिजिटायझेशन, लाभार्थ्यांची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये सुधारणा याद्वारे सरकारने अन्न सुरक्षा उपक्रमांसाठी जागतिक मानदंड स्थापित केले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे। यामुळे सिस्टीममधील बनावट कार्ड आणि चुकीच्या नोंदी नष्ट करत खऱ्या लाभार्थ्यांना वितरण सुनिश्चित केले जाणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।